हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. इट्स अ मॉर्निंग टाईम आणि मी आता ब्रेकफास्ट बनवत आहे. ब्रेकफास्टसाठी मी मुगाच्या डाळीचे आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी मुगाची डाळ मी सकाळी उठल्यानंतर भिजवली होती. तर 2 तास भिजवली तरी इनफ आहे डाळ. भिजवलेल्या डाळीमध्ये आपल्याला फक्त हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि थोडंसं जिरं एवढंच घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पण खूप फाईन पेस्ट बनवायची नाही आहे. थोडीशी जाडसर अशी पेस्ट बनवायची. तुम्ही बघू शकता इथे मी खूप बारीक केलेलं नाही आहे. जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा असतो त्यावेळेस तुम्ही खूप फाईन पेस्ट बनवू शकता. पण आप्पे बनवण्यासाठी थोडीशी अशी जाडसरच ठेवायची डाळ, त्यामुळे टेस्ट छान येते. तर यामध्ये मी फक्त इथे थोडं चवीनुसार मीठ आणि थोडा इनो ॲड केला. आधी मी इथे आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले, पांढरे तीळ, आणि ते तीळ थोडेसे तडतडले की मग त्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. पाच मिनिटांनी चेक केले व्यवस्थित शिजले आहेत का नाही, आणि पलटून नंतर 5 मिनिटं आणखीन स्लो गॅसवरती ठेवले. आणि आता आप्पे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि इट्स टाईम फॉर सर्विंग. जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर तुमच्यासाठी हाय प्रोटीनचा हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आज मी वॉशिंग मशीन क्लीन करणार आहे. तर त्याचा जो ड्रम आहे तो क्लीन करण्यासाठी मी रिसेलर पावडर ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली आहे. या ड्रम क्लीनरचे रिव्ह्यू पण ॲमेझॉनवरती चांगले होते. सो मी ही पावडर घेणं प्रिफर केलं, कारण माझी मशीन बॉशची आहे आणि ही जी रिसेलर पावडर आहे ती स्पेशली बॉशसाठी, सिमेंटसाठी बनवलेली आहे. तर हा जो पूर्ण डब्बा आहे तो ॲट अ टाईम आपल्याला यूज करायचा आहे. तो पूर्ण डब्बा आपल्याला ड्रममध्येच ओतायचा आहे. वरती जिथं डिटर्जंट टाकतो तिथं टाकायचं नाही आहे. तर माझ्या प्रोग्राम लिस्टमध्ये ड्रम क्लीनर नाही आहे. आणि जर तुम्ही खूप दिवस झालं, 6 महिन्याच्या वरती झालं, वॉशिंग मशीनचा ड्रम क्लीन केला नसेल किंवा सर्व्हिसिंग केली नसेल तर तुम्ही कॉटन प्रोग्राम सिलेक्ट करू शकता. आणि मी ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी क्लीन केलेली, त्यामुळं मी कॉटन प्रोग्राम सिलेक्ट न करता इथे माझ्याकडे एक सुपर म्हणून प्रोग्राम आहे ज्याला टाईम थोडासा कमी लागतो, त्यामुळं मी तो सिलेक्ट केला. आणि आपल्याला इथे हॉट वॉटर घ्यायचं आहे. तर या प्रोग्रामसाठी माझ्याकडे फक्त 40 डिग्री सेल्सिअसपर्यंतच हॉट वॉटर आहे. तर मी 40 डिग्री सेल्सिअस घेतलं. ड्रम क्लीन करताना नेहमी हॉट वॉटरच प्रिफर करायचं. आणि मग इथे मी ड्रम क्लीन करण्यासाठी मशीन लावलेली आहे. सो ड्रम क्लीन होण्यासाठी 30 मिनिट तरी लागणार आहेत. सो तोपर्यंत मी इथे एक माझ्या किचनच्या ड्रॉवरसाठी मॅट ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून. ती पण मला किचनच्या ड्रॉवरमध्ये लावायची आहे. तर ही फुल लेंथमध्ये 5 मीटर मॅट आहे. तर मला माहिती नाही आता माझ्या किती ट्रॉलीमध्ये ती पुरेल, कारण ती मला कट करून लावावी लागणार आहे. पण मी एकच बंडल ऑर्डर केला, कारण मला आधी चेक करायचे होते की ती व्यवस्थित बसते का, किंवा त्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे का. सो किचन ट्रॉलीसाठी ही मॅट घेण्याची बरीचशी कारणं आहेत. तर त्यातलंच एक म्हणजे कधी-कधी आपण ओली भांडी पण आपल्याकडून राहून जातात आणि आपण ती पण कधी-कधी ट्रॉलीमध्ये ठेवतो. तर त्याचा पण इफेक्ट ट्रॉलीमध्ये होऊ शकतो. किंवा भांडी इकडून तिकडं घसरून जातात आपण ट्रॉली झाक करताना, तर ते पण होणार नाही. आणि हे जी मॅट आहे ती आपण क्लीन करून रियूज करू शकतो. तर मी आधी इथे माझ्या ट्रॉलीजमध्ये पेपर टाकला होता. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक वेळेस आपण भांडी ठेवताना, काढताना हा पेपर पण थोड्या दिवसांनी असा फाटून जातो. तर त्यासाठी मला ट्रॉलीमध्ये मॅट यूज करायची होती.
सो आधी मी पूर्ण ड्रॉवर रिकामा करून क्लीन करून घेतला. ते पेपर वगैरे काढून टाकले, पूर्ण ड्रॉवर क्लीन केला आणि मग जी मी मॅट आणलेली होती ती त्यामध्ये टाकून मेजरमेंट घेतलं आणि त्या ट्रॉलीच्या हिशोबाने ती कट केली. मॅटची जी विड्थ होती ती ट्रॉलीच्या विड्थपेक्षा कमी होती. सो मला 2 भागामध्ये जो पेपर आहे, जी मॅट आहे ती कट करावी लागणार होती अकॉर्डिंग टू दॅट ड्रॉवर. सो मी अशी 2 पार्टमध्ये ही मॅट डिवाईड केली त्या ड्रॉवरमध्ये बसण्यासाठी. आणि ह्या ट्रॉलीच्या वरचा आणि खालचा जो ड्रॉवर आहे तो सेम साईजचा आहे. सो जे मी कट केलेले पार्ट होते त्याच्या साईजने मी वरच्या आणि खालच्या ट्रॉलीची मॅट पण कट करून घेतली. सगळ्या ड्रॉवरचे मॅट कट करून झाल्यानंतर मी ते मॅट होती ती ड्रॉवरमध्ये सेट केली व्यवस्थित. ती रोल असल्यामुळे फर्स्टला तर आता ती सेट होताना थोडीशी अवघड आहे, पण एकदा त्याच्यावरती भांडी ठेवली की मग थोडंसं यूज टू झाल्यानंतर ती सरळ होईल किंवा एकदम व्यवस्थित बसेल ह्या ड्रॉवरमध्ये. सो बाकीचे ड्रॉवर्स पण मी आधी क्लीन करून घेतले आणि त्या हिशोबाने ज्या मी मॅट कट केलेली होती ती यामध्ये टाकली. तर आधी ज्यावेळेस मी पेपर टाकला होता त्यापेक्षा मॅट टाकल्यानंतर ट्रॉली एकदम क्लीन दिसते, लुक व्यवस्थित वाटतंय.
तर मी जी मॅट ऑर्डर केली होती ती माझ्या पूर्ण किचनला पुरलेली नाही आहे, कारण मला अंदाजा नव्हता की किती लागेल. तर इथले या साईडचे हे जे 2 ड्रॉवर आहेत, इथे ह्या 2च ड्रॉवरला मला मॅट टाकता आली. जे पलीकडचे 2 ड्रॉवर आहेत त्यांना मॅट पुरलेली नाही आहे. आणि तसंच बॅक साईडचा पण हा ड्रॉवर आणि इथले जे कप्पे आहेत तिथे पण मी पेपर टाकलेले आहेत, तर मला तिथेच मॅट टाकायची आहे. तर मी नंतर ती ऑर्डर करेन आणि परत टाकावी लागेल. इथे ड्रम क्लीन झालेला आहे वॉशिंग मशीनचा, तुम्ही बघू शकता. खूप क्लीन दिसतोय. हा डोअरचा जो रबर आहे, तर त्याखाली पण खूप घाण साचलेली असते, तर ती पण आपल्याला क्लीन करावी लागते. ती पण मी एका खराब कपड्याने क्लीन केली. आधी पेपरनी क्लीन केली आणि नंतर एका कपड्याने ती क्लीन करून घेतला तो पूर्ण रबर. हा जो डिटर्जंट टाकायचा ट्रे आहे तो पण क्लीन करायचा आहे. तर या ट्रेला जे मध्ये ब्ल्यू कलरचं बटन दिसते ते थोडंसं प्रेस केलं खाली की हा ट्रे बाहेर निघतो इझिली. मग मी हा ट्रे पण आधी क्लीन करून घेतला आणि हा ट्रे जिथे आपण बसवतो तो पार्ट पण आपल्याला क्लीन करायचा आहे. आधीपेक्षा आता तो ट्रे ठेवायचा जो पार्ट आहे तो बराच क्लीन दिसतोय. तर हा जो ट्रे आहे तो मी क्लीन केला. हे बटन पण तिथून तुम्ही काढू शकता आणि ते पण क्लीन करू शकता. तर जो सर्फ एक्सेल टाकायचा किंवा डिटर्जंट टाकायचा जो पार्ट आहे तर तो जास्त क्लीन नाही होत आहे, कारण त्याच्यावरती तो डिटर्जंटचा डाग पडलेला आहे. अगेन तुम्ही ते ब्ल्यू बटन थोडंसं प्रेस करून तो ट्रे इझिली बसवू शकता. तर मशीनच्या खालच्या साईडला जो हा ड्रेन फिल्टर आहे तो पण आपल्याला क्लीन करायचा आहे. त्याखाली मला जर हे स्टँड ठेवलं असतं तर एखादा ट्रे वगैरे ठेवता आला असता, कारण त्यामधून बरंचसं वेस्ट वॉटर निघतं. हा फिल्टर पण आपण टाईम टू टाईम क्लीन केला पाहिजे, कारण जर मशीनमध्ये चुकून आपल्याकडून काही कॉईन्स किंवा छोट्या काही गोष्टी, स्मॉल ऑब्जेक्ट्स किंवा बटन्स वगैरे असं काही गेलं असेल तर ते या फिल्टरमध्ये जमा होतात. आणि आपण रेग्युलरली हा फिल्टर जर क्लीन केला तर आपली मशीन जी आहे ती स्मूथली वर्क होऊ शकते. किंवा रेग्युलरली जर आपण हे फिल्टर क्लीन केला तर मशीनला जर काही ड्रेनेजचे इश्यूज वगैरे असतील तर ते पण क्लिअर होतील. तर जेवढा पॉसिबल आहे तेवढा हा फिल्टर पण मी क्लीन करून घेतला. आणि त्यामध्ये जे ब्ल्यू कलरचं बटन होतं बसवलेलं तर ते पण क्लीन करून घेतलं आधी. तर हे ब्ल्यू बटन क्लीन केल्यानंतर परत प्रॉपर त्या ड्रेन फिल्टरमध्ये बसवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचं जे कवर आहे, जे लीड आहे ते पॅक करायचं आहे. सो आउटर साईडनी पण मी कोलींनी थोडीशी मशीन क्लीन करून घेतली. सो आपली ही जी मशीन आहे ती आता व्यवस्थित क्लीन झालेली आहे. हा ट्रे बघू शकता किंवा मशीनचा जो ड्रम आहे तो पण आता एकदम क्लीन दिसतोय.
आणि खालचं फिल्टर पण आपण क्लीन केलेलं आहे, जे ड्रेनेज फिल्टर आहे ते पण क्लीन केलेलं आहे. फक्त ह्या मशीनच्या बॅक साईडला एक इनलेट आणि आउटलेट पाईप असतो, तर तो पण तुम्हाला काढून क्लीन करायचा आहे. तर त्यामध्ये पण बरीचशी कचरा वगैरे अडकलेला असू शकतो, तर तो एकदा क्लीन करून घ्यायचा आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. तर वॉशिंग मशीन क्लिनिंगचा व्लॉग तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.